हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपली जी मोफत बुद्धिमत्ता सिरीज आहे त्याचा आज 36वं लेक्चर आहे. ठीक आहे, मोफत बुद्धिमत्ता जी सिरीज आहे त्याचा आज 36वं लेक्चर आहे. ठीक आहे, 36वं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपलं दिशा हे चॅप्टर सुरू आहे. दिशा या चॅप्टरचा आपला शेवटचा पार्ट म्हणजे पार्ट 5 आहे. ठीक आहे, पार्ट 5 आहे, शेवटचा पार्ट आहे आजचा. दिशा या चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे. दिशा म्हणजेच डायरेक्शन्स. ओके, चला. यामध्ये एकूण तुम्हाला 40 टॉपिक्स मिळेल. 22. पूर्ण रिझनिंगमध्ये तुम्हाला 22 टॉपिक्स मिळेल. 22 टॉपिक्स त्यावर आधारित 70च्या आसपास लेक्चर होईल. ठीक आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स येईल. ओके, चला. त्यानंतर काय महत्त्वाचं पॉईंट आहे, हे 20 आणि 2 22. सोबतच मित्रांनो, ज्यांना कोणाला माझ्यासोबत बुद्धिमत्ता तुम्ही शिकत आहात ना, ठीक आहे, बुद्धिमत्ता मी तुम्हाला इथे यूट्यूबवरून फ्री करून देतो. ठीक आहे, यूट्यूबवर शिकवत आहो फ्रीमध्ये. यासोबतच ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्याने निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता. आउट ऑफ मॅथ्स ही बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवर. ॲपचं नाव काय तर मराठी ॲस्पायरंट. जे आपलं चॅनलचं नाव आहे तेच माझ्या ॲपचं नाव आहे. ॲप कुठून करायचं इन्स्टॉल, तर गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं ॲप. तिथून ॲप इन्स्टॉल केल्यानंतर लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर स्टोअर सेक्शन मध्ये घुसा. ठीक आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जा. स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या पोस्टरची बॅच दिसेल. आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण नेकुरे या बॅचचं नाव आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, ज्यांना कोणाला माझ्याकडून बुद्धिमत्तेबरोबरच गणित पण शिकायचं असेल त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. ओके, चला. तसं बुद्धिमत्ता मी तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून देत आहोत. आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये हे एकूण 20 + 20 एकूण 40 टॉपिक्स भेटेल तुम्हाला, आणि 40 टॉपिक्सवर आधारित 138 लेक्चर्स मिळेल. ओके, चला. आपलं काय चालू होतं दिशा किंवा डायरेक्शन याच्यामध्ये तुमचं हे होतं काय तो पहिले थेरी पाहिली होती आपण, जे की थेरी आपली कंप्लीट झाली. ओके, त्यानंतर पाहिले ते टाईप वाईज क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन्स पाहिले होते, टाईप वाईज क्वेश्चन पाहिले होते. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन पण आपले झाले होते. प्रॅक्टिस क्वेश्चन्स ठीक आहे, या 3 गोष्टी झाल्या. आज आहे फक्त PYQ कोणते TCSचे. आता PYQ मला जास्त भेटले नाही, मला वाटते 7 ते 8 काहीतरी PYQ भेटले. ते 7-8 क्वेश्चन घेऊ आणि त्यासोबतच थोडं जे बेसिक आहे आपण थेरी शिकवली होती, हीच थेरी तुम्हाला थोडी आणखी रिवाईज करतो. म्हणजे PYQच्या आधी पण थेरी रिवाईज होते आपली, आणि नेमकं कसे क्वेश्चनला टॅकल करायचे त्याचं बेसिक तुम्हाला समजून जाईल. ओके, बेसिक थेरी तुम्हाला समजून जाईल की नेमकं क्वेश्चनला टॅकल कसं करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चनला टॅकल कसं करायचं ते तुम्हाला बेसिक पण इथे समजून जाईल. एक मिनिट. ओके, ठीक आहे. करंट पेज TCS PYQ आपण आता घेणार आहोत. PYQ घेण्याच्या आधी थोडं बेसिक क्लिअर करून घेतो. तुमचं जे तुम्हाला मी थेरी शिकवली होती ती थेरी थोडी रिवाईज करून घेतो. कारण की आपल्याकडे PYQ जास्त क्वेश्चन नाही, 5-7 क्वेश्चन आहे काहीतरी, 7-8 क्वेश्चन काहीतरी आहे वाटते. आता बाकीचा वेळ आहे तो मी थेरी तुम्हाला रिवाईज करून देतो, म्हणजे तुमचं पण काम होते आणि इकडे आपलं 30 मिनिटं पण कंप्लीट होते. ओके, चला. हो, आता क्वेश्चन नाही आपल्याकडे, दुसरा इलाज नाही.
ॲक्च्युली काय झालं ते PPT ते एडिट करताना सेव्ह करताना क्वेश्चन डिलीट झाले होते काही, त्यामुळे, आणि ते डबल क्वेश्चन टाईप करणं थोडं कठीण काम आहे, त्यामुळे आता इलाज नाही. जेवढे क्वेश्चन आपले PYQ आहेत तेवढे आपण घेऊन घेऊ. ओके, चला. PYQ करण्याआधी थोडी थेरी बघून घेऊ आपण. थेरी बघून घेऊ म्हणण्यापेक्षा रिवाईज करू. मी म्हणतो पहा, दिशामध्ये एक असं डावीकडे वळा आणि दुसरी बाजू पण आहे डावीकडे वळा. तेव्हा फायनल कन्क्लुजन निघते 2 वेळेस डावीकडे वळा. 1 वेळेस डावीकडे प्लस 1 वेळेस डावीकडे, याचा अर्थ बेरीज होते आणि 2 वेळा डावीकडे. ठीक आहे, ठीक आहे. एकदा उजवीकडे वळा, दुसऱ्यांदा पण उजवीकडेच वळा. असं जर असं पण तर दोघांचे पण बेरीज होते आणि एकदा उजवीकडे प्लस आणखी एकदा उजवीकडे, याचा अर्थ 2 वेळा उजवीकडे. ठीक आहे, ओके. मी म्हणतो एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असन, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे जर असन, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असन, असं असन तर वजाबाकी होते. ठीक आहे, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे असून दोघांची पण वजाबाकी आणि आन्सर इथे 0. तुम्ही आहेत त्याच दिशेने तुम्ही राहाल. ओके, चला. नंतर मी म्हटलं 3दा उजवीकडे आणि 5दा डावीकडे, असं जर प्रश्न असेल 3दा उजवीकडे आणि 5दा डावीकडे असं असन तर काही नाही, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे किंवा एकदा डावीकडे एकदा उजवीकडे असन तर पहिली गोष्ट त्या संख्यांची वजाबाकी करा. 5 3 गेले 2. आता जिकडं वजन भारी आहे बघ, इथं 3 वेळेस उजवीकडे म्हणताय, इकडं 5 वेळेस डावीकडे. जिकडं वजन भारी तिकडं डावीकडे वजन भारी आहे, म्हणून आन्सर तुमचं डावीकडे वळा. फायनल आन्सर होते. ओके, चला, फायनल आन्सर इथे होऊन जाते. त्यानंतर घटीवत म्हणजे होते क्लॉकवाईज. त्याला ते म्हणतात उजवीकडे वळा. ठीक आहे, उजवीकडे वळा. ओके, प्रतिघटीवत म्हणजे त्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो. याचा अर्थ होते डावीकडे वळा. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा पॉईंट आहे. मी म्हटले एकदा 90 अंशांत उजवीकडे, पुन्हा वळलो मी 90 अंशांत उजवीकडे, पुन्हा वळलो मी 90 अंशमध्ये डावीकडे, पुन्हा 90 अंशात मी डावीकडे वळलो, पुन्हा 90 अंशमध्ये डावीकडे वळलो, पुन्हा 90 अंशमध्ये उजवीकडे वळलो. ठीक आहे, पुन्हा 90 अंशात डावीकडे वळलो. ठीक आहे, डावीकडे वळलो. ठीक आहे, चला, दिसतंय. अशा कंडिशनमध्ये काय करायचं, नेहमी करायचं, सगळीकडे 90 अंश दिसत आहे किंवा काटकोन दिसत आहे. अशा कंडिशनमध्ये सरळ एकदा उजवीकडे कॅन्सल करा. 1 वेळेस उजवीकडे आणि 1 वेळेस डावीकडे दोन्ही कॅन्सल झाले. 1 वेळेस डावीकडे 1 वेळेस उजवीकडे दोन्ही पण कॅन्सल झाले. 1 वेळेस डावीकडे आणि उजवीकडे हे सगळे कॅन्सल झाले. फक्त तुमचं बाकी काय, 90 अंशात डावीकडे. मग याचं फायनल आन्सर आहे एकाच वेळेस डावीकडे तुम्ही डावीकडे 90 अंशमध्ये वळाले. ओके, ठीक आहे. यासोबतच आणखी एक आहे. मी म्हटलं एक व्यक्ती आधी 90 अंश डावीकडे वळला, त्यानंतर 180 अंश उजवीकडे वळला, त्यानंतर 45 अंश उजवीकडे वळला, पुन्हा 45 अंश डावीकडे वळला. ठीक आहे, पुन्हा 135 अंश उजवीकडे वळला,
उजवीकडे वळला, पुन्हा 45 अंश डावीकडे वळला, पुन्हा 90 अंश डावीकडे वळला. ठीक आहे, डावीकडे वळला. एक व्यक्ती आधी 90 अंश डावीकडे वळला, नंतर 180 अंश उजवीकडे वळला, त्यानंतर 45 अंश उजवीकडे वळला, पुन्हा 45 अंश डावीकडे वळला, पुन्हा 135 अंश डावीकडे वळला, उजवीकडे वळला, पुन्हा 45 अंश डावीकडे वळला, पुन्हा 90 अंश डावीकडे वळला. अशा कंडिशनमध्ये फायनल तो समजा पहिलं आधी उत्तर दिशेला त्याचं तोंड असन, उत्तर दिशेला समजा असं त्याचं इकडे तोंड असन. ठीक आहे, माणूस इथं असन, त्याचं तोंड इकडे असन, उत्तर दिशेकडे तो पाहत असेल. अशा कंडिशनमध्ये काय करायचं, 90 अंश डावीकडे, कुठं 90 अंश उजवीकडे दिसतंय का पाहून घ्यायचे, नाही दिसतंय. ठीक आहे, मग काय करायचं, उजवीकडे ठीक आहे, पहिले बघा डावीकडे 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 उजवीकडे. ओके, उजवीकडे पहा, 45 अंश उजवीकडे आणि 45 अंश डावीकडे, याला डिलीट करा. ओके, त्यानंतर कुठं काय दिसते, कटते कुठं पाहून घ्या. पहिलं नाही कटलं कुठं, तर मग उजवीकडे उजवीकडे यांची बेरीज करा, डावीकडे डावीकडे यांची बेरीज करा, नंतर एक वेळेस उजवीकडे येते आणि एक वेळेस डावीकडे येते, दोघांची वजाबाकी करा. ठीक आहे, आता इथे पहा बेरीज करून टाकतो सहसं, नाही डायरेक्ट कटते ना. पहा पहा, हे डावीकडे 90 अंश प्लस डावीकडे 45 अंश, हे होत आहे डावीकडे 135 अंश, कटले का उजवीकडचं 135 अंश. पहा हे एक कटते आणि ह्यासोबत 2 कटते. ठीक आहे, आता राहिलं फक्त तुमचं 90 अंश डावीकडे आणि 100 अंश उजवीकडे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असेल तर वजाबाकी होते, आणि जिकडं वजन जास्त आहे त्याचं आन्सर ती दिशा येते. मग दिशा कोणती, इकडं 90 आहे तिकडं आणि 180, मग 180 वाली दिशा उजवीकडे आणि दोघांची वजाबाकी. 180मधून 90 गेले, राहिले तुमचा आन्सर 90. 90 अंश तू उजवीकडे वळला. चला इकडं पाहता ना, 90 अंश तू इकडे वळला. झालं इथलं तुमचं आन्सर. जेवढी थिअरी होती सगळी थिअरी आपण करून घेतली. आता फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊ. PYQ जास्त क्वेश्चन नाही झाले, जे भेटले होते माझ्याकडून ते डिलीट झाले. जास्त नाही, ते 5-6 क्वेश्चन एक्स्ट्रा आणखी भेटले होते. चला 21 नंबरचा टाईप. एक पुरुष 4 किमी उत्तरेकडे चालतो. एक पुरुष 4 किमी उत्तरेकडे चालतो. चला इथं होता माणूस 4 किमी. शेवटचं वाक्य पाहता, तो आता आरंभस्थानच्या कोणत्या दिशेला आहे. आरंभस्थानच्या कोणत्या दिशेला आहे ते पाहून घ्यायचं पहिलं. ठीक आहे, पाहून घेऊ. एक पुरुष 4 किमी उत्तरेकडे चालतो. 4 किमी उत्तरेकडे गेला, त्यानंतर उजवीकडे वळतो. ठीक आहे, उजवीकडे वळला म्हणजे तो इकडे वळला. ठीक आहे, मग 4 किमी चालल्यानंतर पुन्हा 4 किमी चालला, डावीकडे वळला. आता बघा खाली पाहताय, प्रश्नातली डावीकडली म्हणजे याचा अर्थ ही उजवी बाजू होते. जेव्हा मी असं वर जाईन तेव्हा उजवी बाजू, ही बाजू. ठीक आहे, चला. आणि 6 किमी चालला. आता आरंभस्थानच्या कोणत्या दिशेला आहे, 6 किमी चालला. आता आरंभस्थानच्या कोणत्या दिशेला आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. असं काही नाही, एकदम काढा. सुरुवातीच्या स्थानला हे असं चौकोन काढा. ठीक आहे, ही याची पूर्व दिशा, ही खालची दक्षिण दिशा, ही जी दिशा आहे ना अशीवाली, ही दिशा तुमची अशी बनते जी की होते आग्नेय. आग्नेय तुमचा आन्सर आहे, ते आग्नेय दिशा. ठीक आहे, नेक्स्ट 22 नंबर क्वेश्चन. युवराजने त्याची गाडी 8 किमी दक्षिण दिशेने चालवली. युवराजने त्याची गाडी 8 किमी दक्षिण दिशेने चालवली. ठीक आहे, युवराज इथं होता, 8 किमी तो दक्षिणला गेला. ठीक आहे, तो त्याच्या उजवीकडे वळाला. आता बघा, जर तुम्ही असं चालताय म्हणजे उजवीकडे म्हणजे उजवीकडची दिशा, तर असं चालताय मग तुम्ही काय करता, आपण काय करतो का याला चालवायचं असंच, फक्त उजवीकडेच्या ऐवजी आपण डावीकडे करा. ठीक आहे, चला. कोणाच्या आता तुमच्या डावीकडे इकडली संख्या किती वळला, 4 किमी चालला. 4 किमी चालला. आता तो सध्या इथं आहे, चालवली. त्यानंतर तो गाडी म्हणायची. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि गाडी 8 किमी चालला. पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे वर चालला आणि 8 किमी चालला, वळवून 8 किमी चालला. ठीक आहे, तो आता आरंभस्थानपासून किती अंतरावर आहे. दोघांमधलं कमीत कमी अंतर पाकित आहे आता एवढे. जसं इकडे 4 किमी चौक, हा आयत तयार झाला. इथं जसं 4 किमी तसंच हे पण 4 किमी होऊन जाईल. हे आरंभस्थान, हे एंडिंग पॉईंट, शेवटचं स्थान, दोघांचं अंतर आहे 4 किमी. आन्सर तुम्हाला तेच विचारलं, 4 किमी. दोघांचं अंतर
4 किमी. ठीक आहे, 4 किमी. या आधीचा क्वेश्चन होता त्याचा आन्सर किती होतं? आग्नेय होतं ना. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 23. रघुने त्याच्या घरापासून सुरुवात केली. तो आता कोणत्या दिशेने चालत आहे? ठीक आहे. रघुने त्याच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 50 मीटर गेला. इथं होता, तो उत्तरेकडे 50 मीटर गेला. उत्तरेकडे 50 मीटर गेला. तो नंतर डावीकडे वळला आणि 25 मीटर गेला. डावीकडे वळला आणि 25 मीटर गेला. चालला. पुन्हा डावीकडे वळला आणि 40 मीटर. पुन्हा डावीकडे वळला आणि 40 मीटर. आता बघा, इथून ते एवढं 50 आहे, म्हणजे इथपर्यंत हे 50 होणार आहे, इथपर्यंत 40 होईल, इथपर्यंत. ठीक आहे. चला चालला. शेवटी तो उजवीकडे वळला. जर तो इथून असं चालताय, प्रश्नामध्ये उजवीकडे आहे, म्हणजे आपल्यावाल्या इकडून सरळ चालताना तो उजवीकडेच्या ऐवजी डावीकडे होऊन जाईल. ठीक आहे, डावीकडे होऊन जाईल. डावीकडे म्हणजे इकडे चालला. किती चालला तो? शेवटी तो उजवीकडे वळला. तो आता कोणत्या दिशेला चालत आहे? दिशा कोणती? ही इकडली, पश्चिम. ठीक आहे. नेक्स्ट, याला डायरेक्ट सॉल्व्ह कसं करायचं ते सांगतो मला, ते सांगतो. तुमचा आन्सर पश्चिम आला. फक्त एवढं लक्षात घ्या. रघु त्याच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे चालत आहे. माणूस चालत आहे उत्तरेकडे. ठीक आहे, तुम्हाला हो सर उत्तरेकडे चालत आहे. मग काय म्हणते? तो नंतर डावीकडे वळला. लिहून घ्या डावी, डावी. ओके. चला. पुन्हा डावीकडे वळला, पुन्हा डावी. दिशाच काढायची आहे ना. आणि 40 मीटर चालला. शेवटी तो उजवीकडे वळला. ठीक आहे, उजवीकडे वळला. बस झालं. एकदा डावी आणि एकदा उजवी कटलं. आन्सर तुमचं डावीकडे बाजू. असा वर चालताय, डावीकडे वळला, तुमचं असं आन्सर आलं. ठीक आहे, पश्चिम. चला, आता हे कधी फॉलो होते? जेव्हा याच्यामध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे ऑप्शन असेल तर. ठीक आहे. जर का आग्नेय ऑप्शन असतं, नैऋत्य ऑप्शन असतं, तर मग नसतं आलं आपलं. ठीक आहे. ईशान्य असतं, ईशान्य वगैरे, वायव्य असतं, तर आपलं या ट्रिकनुसार आन्सर नसतं आलं. ओके. तुम्ही म्हटल्यास इथे ट्राय करून पहा, या ठिकाणी ट्राय करून पहा, ते आन्सर नाही येत. 24. शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली. तो उत्तरेकडे गेला. ठीक आहे, उत्तरेकडे गेला. इथून तिकडे उत्तरेकडे गेला आणि नंतर तिथून पश्चिमेकडे वळला. पश्चिमेकडे वळला. ठीक आहे. आणि नंतर उजवीकडे वळला आणि नंतर उजवीकडे वळला, वर वळला. अखेरीस तो डावीकडे वळला, पुन्हा डावीकडे वळला आणि शाळेत पोचला. तर शाळा त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? शाळेमध्ये पोचला. हे शाळा आणि हे घर. घरापासून शाळा कोणत्या दिशेला आहे ते तुम्हाला विचारायचं आहे, विचारलं आहे. ते शोधायचं कसं? नेहमी असंच, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आ, ई, वा. वायव्य दिशेला शाळा आहे. ठीक आहे, शाळा आहे वायव्य. तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? घराच्या कोणत्या दिशेला आहे शाळा, असा त्याचा अर्थ होते. वायव्य तुमचा आन्सर आहे. 18. स्वामी आपल्या घरातून उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. स्वामीने आपल्या घरापासून उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. इथून तो उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. 230 मीटर चालतो. ठीक आहे, 230 मीटर चालतो आणि नंतर उजवे वळण घेतो. तो 350 चालतो. ठीक आहे, उजवे वळण घेऊन 350 चालतो. ठीक आहे. आणि पुन्हा उजवे वळण घेतो, 230 चालतो. पुन्हा उजवे वळण घेतो आणि 230 चालतो आणि उजवे वळण घेतो. ठीक आहे, पुन्हा इकडं उजवे वळण. आता बघा, हा असं चालतंय ना. प्रश्नात सांगताय उजवे वळण, प्रश्नात सांगताय उजवे वळण, परंतु अपोजिट खाली चालताय म्हणून आपण त्याला आपली डावी बाजू घ्यायची. ठीक आहे, आपली डावी बाजू अशीवाली. प्राणी संग्रहालयात पोचतो. तो 275 चालतो. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत 300-350 येते. मग कुठंतरी एवढ्यात कुठंतरी हे 270 येणार आहे, 275 येईल. ठीक आहे. हो. स्वामीच्या घरापासून प्राणी संग्रहालय कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे, हे आहे प्राणी संग्रहालय आणि हे आहे घर. बस ह्या दोघांचं अंतर तुम्हाला विचारलं आहे. इथून ते एवढं अंतर तुम्हाला विचारलं आहे. ओके. तुम्हाला एवढं माहीत आहे का हे इथून ते एवढं अंतर आहे 350-350. ठीक आहे.
इथून ते एवढं आहे 350 अंतर, म्हणजे हे इथून ते एवढं पण हे 350 आहे. या 350मधून एवढं अंतर आहे काढून घेतलं जे की 275 आहे. बस तुमचं आन्सर मग एवढं अंतर निघते. ठीक आहे, 350 मायनस 275 किती होते? याच्यामध्ये 25 ॲड करा, 300 ॲड करा, 300 झाले, 50 पुन्हा ॲड करा, 350, 75 तुमचा आन्सर. अरे वा, थांबा, दिशा विचारली, फक्त दिशा विचारली ना. प्राणी संग्रहालय कोणत्या दिशेला आहे? घराच्या. तर हे मला वाटतं हे ऑप्शन चुकले आहे, कारण की आन्सर येत आहे दिशा येत आहे पूर्व दिशा. पहा, घराच्या पूर्वेला प्राणी संग्रहालय आहे. मला वाटतं हे ऑप्शन चुकले आहे किंवा मग आपलं क्वेश्चन चुकलं असेल. एकदा मी चेक करतो. ठीक आहे, स्वामी आपल्या घरातून उत्तरेकडे चालायला सुरुवात करतो. ठीक आहे, चालायला सुरुवात करतो उत्तरेकडे. तो 230 चालतो, 230 चालतो आणि नंतर उजवे वळण घेतो, तो 350 चालतो. ठीक आहे, उजवे वळण घेतो आणि 350 चालतो. ठीक आहे, आणि उजवे वळण घेतो. ठीक आहे, तो म्हणजे बघा इथून उजवे वळण घेतल्यानंतर 350 चालला, मग पुन्हा उजवे वळण घेऊन 230 चालला, पुन्हा 230 चालला, इथं चाला आणि उजवे वळण घेतो 275 बरोबर आहे. हे ऑप्शन चुकले मित्रांनो. ठीक आहे, प्राणी संग्रहालय आपलं इथं आलं, प्राणी संग्रहालय, आणि इथं घर आलं. घराच्या पूर्वेला प्राणी संग्रहालय आपलं बरोबर आहे. हे ऑप्शन चुकले. ओके, चला लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आपली इथं संपते, लेक्चर टॉपिक संपून जाते. खास करून हे लेक्चर झालं नसतं, थोडं जर आपण मागच्या वेळेस फास्ट घेतलं असतं तर मागच्या लेक्चरमध्येच आपलं हे क्वेश्चन संपले असते. ओके, चला. एम हे एनच्या उजवीकडे आहे. एम हे एनच्या उजवीकडे 6 मीटर अंतरावर आहे. याला वाचायचं कसं? एनच्या उजवीकडे 6 मीटर अंतरावर. ठीक आहे, माझी वाचण्याची पद्धत अशी आहे, एनच्या उजवीकडे 6 मीटर अंतरावर. एन आहे, एनच्या उजवीकडे, हे बघा, हे असं पेजकडे असं पाहिल्यानंतर हे उजवी बाजू तुमची 6 मीटर अंतरावर एम आहे. ठीक आहे, जमलं. नंतर काय? ओ हा एमच्या दक्षिणेस 5 मीटर, एमच्या दक्षिणेस 5 मीटर ओ आहे. ठीक आहे, आणि पी हा एमच्या उत्तरेस 4, एमच्या उत्तरेस, इथं एम आहे, च्या उत्तरेस 4 मीटरवर पी आहे. ठीक आहे, ओ हा एम आहे, लक्षात ठेवा. एस हा एनच्या दक्षिणेस 6, एनच्या दक्षिणेस 6 मीटरवर एस आहे. पाहता बघा, हा 5 मीटरवर ओ इथं आहे, म्हणजे इथपर्यंत हे 5 मीटर झाली आणि हे इथपर्यंत इथून इकडं 1 मीटर आहे, लक्षात ठेवायचं. नंतर आहे पीच्या बाबतीत एस अंदाजे कोणत्या दिशेस आहे? पीच्या बाबतीत एस कोणत्या दिशेस आहे? पी इथं आहे, एस कुठं आहे? इकडं, इकडं अंदाजे म्हणताय ना, बस पी हा आहे, पा सांगतो, पी आपला हा आहे, त्याच्या तुलनेमध्ये एस नेमका कोणत्या दिशेला आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. एक ॲव्हरेज काढतो म्हटलं, हे अशी इकडली दिशा होते, जे की पीला असा मॅप काढतो म्हटलं, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काढतो म्हटलं, तर हे येते पूर्व, हे येते पश्चिम, हे येते उत्तर आणि हे येते दक्षिण. ओके, मग हे येते आ, ई, वा आणि न, नैऋत्य. ठीक आहे, आन्सर तुमचं नैऋत्य. चला नेक्स्ट. इथे क्वेश्चन आपले संपले मित्रांनो, आणि टॉपिक पण इथे संपलेलं आहे. जास्त क्वेश्चन नव्हते हे, मला वाटते हे जे 6-7 क्वेश्चन होते, 6-7 क्वेश्चन होते, ते मागच्या लेक्चरमध्ये ॲड केलं असते तर चांगलं झालं असतं. हे आपला इथे आगाऊ म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर वाढला नसतं, 5-6 क्वेश्चनसाठी आगाऊचं इकडं झालं नसतं. ओके, चला, तर काय हरकत नाही, पाहता येते. ओके, इथे लेक्चर संपलं मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, आपण काय काय पाहिलं ते पुन्हा एकदा सांगतो. ओके, थोडा 5-6 मिनिट टाईम आहे, थोडं काय काय आत्तापर्यंत काय काय झालं ते सांगतो. फक्त दिशा या चॅप्टरचं घ्या. दिशाची आपण थेरी पाहिली पार्ट 1 मध्ये, पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये तर टाईप वाईज क्वेश्चन पाहिले. ठीक आहे, टाईप वाईज क्वेश्चन पाहिले.
पार्ट 3मध्ये PYQ पाहिले, पार्ट 4मध्ये PYQ पाहिले आणि पार्ट 5मध्ये अरे यार हे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे ते प्रॅक्टिस क्वेश्चन आणि पार्टमध्ये PYQ. ठीक आहे. चला, हे जर थोडं फास्ट घेतलं असतं मी तर PYQ साठी वेगळं लेक्चर घेण्याची गरज नव्हती. आपण इथंच PYQ अटॅच केले असते. ठीक आहे, PYQ इथे अटॅच केले असते कारण की जास्त काही PYQ नव्हते, 7-8 PYQ होते. ओके, चला, तर हे 4 आणि 1 5 पार्ट झाले दिशा या चॅप्टरचे. आता दिशासोबतच आतापर्यंत आपलं रिझनिंग किती झालं ते पण आपण आता इथे बघून घेऊ. ओके, चला. तर एकंदरीत पाहता माझी शिकवण्याची पद्धत पण मित्रांनो हीच आहे. मी टॉपिकच्या आधी थेरी घेतो, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतो का एक कोणकोणते टाईप बनते बेसिकनुसार जातो. एक पायरी टाईप एक घेतो टाईप पहिलं, त्यापेक्षा थोडं हार्ड टाईप, नंतर थोडं हार्ड टाईप, नंतर थोडं हार्ड टाईप करत हार्ड टाईपकडे मी सुरुवात करतो. ठीक आहे, टाईप वाईज क्वेश्चन प्रॅक्टिस झाल्यानंतर मी प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो, त्यानंतर PYQ घेतो. ठीक आहे, हे एकच आहे प्रॅक्टिस क्वेश्चन, त्यानंतर PYQ घेतो. ही माझी शिकवण्याची पद्धत आहे. पुन्हा एकदा सांगतो, मी आधी थेरी घेतो, कोणत्याही चॅप्टरच्या आधी थेरी घेतो, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन्स घेतो, त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन, त्यानंतर PYQ. ही माझी चॅप्टर शिकवण्याची पद्धत आहे. ठीक आहे, ही माझी चॅप्टर शिकवण्याची पद्धत आहे, हे मी इथे सांगत आहो. आता मित्रांनो आतापर्यंत काय काय झालं, आता हे दिशा हे चॅप्टर संपलं आहे, कंप्लीट झालं आहे. ओके, आता नेमकं आपण आतापर्यंत काय काय शिकलो ते सांगतो. आतापर्यंत आपलं इंट्रोडक्शन हे चॅप्टर झालं, त्याचं एक लेक्चर घेतलं होतं. ठीक आहे, अक्षरमालिका हे चॅप्टर हे पण झालं. त्याचे मला वाटतं मी 3 लेक्चर घेतले होते. अंकमालिका किंवा नंबर सिरीज हे पण चॅप्टर झालं, याचे 4 लेक्चर झाले आतापर्यंत. अक्षर आणि अंकमालिका याचे मला वाटतं 3 लेक्चर झाले आणि लयबद्ध अक्षरमालिका याचे 2 लेक्चर झाले. सांकेतिक भाषा याचे 5 लेक्चर झाले. समान संबंध याचे 4 लेक्चर झाले. वर्गीकरण याचे 2 लेक्चर झाले. पुनर्मांडणी याचे 4 लेक्चर झाले. 4 लेक्चर. पुनर्मांडणी 4 ना, हो बरोबर. वयवारीचे 4 लेक्चर. दिशा याचे 5 लेक्चर. ठीक आहे, 5 लेक्चर. चलो, डबल पुन्हा एकदा टॅली करतो मी कोणकोणते लेक्चर झाले आतापर्यंत. इंट्रोडक्शन 1 लेक्चर, अक्षरमालिका 3 लेक्चर, इंट्रोडक्शन 1 लेक्चर, अल्फाबेट सिरीज किंवा अक्षरमालिका 3 लेक्चर बरोबर आहे. त्यानंतर संख्यामालिका 4 लेक्चर बरोबर आहे. संख्यामालिका 4 लेक्चर बरोबर आहे. त्यानंतर संख्या म्हणजे अंक अक्षरमालिका याचे झाले 2 लेक्चर, लयबद्ध 2. चला, 2 लेक्चर झाले. सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डिकोडिंग याचे 5 लेक्चर झाले. ठीक आहे, सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग बरोबर आहे, 5 लेक्चर झाले. 5 लेक्चर, एक मिनटं. सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग याचे 5 लेक्चर झाले. आणि इकडे समान संबंध 4 लेक्चर, वर्गीकरण 2 लेक्चर, पुनर्मांडणी 4 लेक्चर, वयवारी 4 लेक्चर. ठीक आहे, दिशाचे 5 लेक्चर. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, फक्त याचेच मी लेक्चर चुकलो होतो, 2च्या ऐवजी 3 सांगितले, बस झालं. बाकी सगळं सेम आहे. एवढे आतापर्यंत लेक्चर झाले.
एवढे आतापर्यंत आपले लेक्चर झाले, मला वाटते 36 लेक्चर झाले आहे ना. ठीक आहे, 36 लेक्चर झाले आणि एवढे टॉपिक कंप्लीट झालं. तुमचं इंट्रोडक्शन झालं आहे, अक्षर मालिका झालं आहे, अंक मालिका झाले, अक्षर अंक मालिका झाले, लयबद्ध अक्षरमाला झालं आहे, सांकेतिक भाषा झालं आहे, समान संबंध के ॲनालॉजी झालं आहे, वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन, त्यालाच आपण ऑडमॅन आउट पण म्हणतो, हे झालं आहे. त्यानंतर पुनर्मांडणी किंवा रिअरेंजमेंट पण झालं आहे. मग आहे वैवारी पण झालं आहे, आपलं वैवारी म्हणजे एज, आणि दिशा पण झाला आहे. एवढे तुमचे चॅप्टर आतापर्यंत झाले आहे आणि टाईम पण झाला वाटते. ठीक आहे, एवढे आतापर्यंत आपले चॅप्टर झाले आहे. उद्यापासून आपलं तुलना हे चॅप्टर सुरू होऊन जाईल. याचे 4 ते 5 लेक्चर येऊन जाईल. ठीक आहे, 4 ते 5 याचे लेक्चर येऊन जाईल. नाते संबंधाचे पण 3-4 लेक्चर येऊन जाईल. ओके, चला. आणि हां, सगळं मित्रांनो आपली सिरीज बेसिकनुसार जात आहे. बेसिकनुसार म्हणजे सुरुवात बेसिकपासून आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन. आता एवढे एकदम पण हार्ड नाही, जे एक्झाममध्ये येत नाही तेवढे पण हार्ड नाही, जे एक्झाममध्ये येते ते लेवल प्लस थोडी अप लेवल करून मी इथे तुम्हाला इथे क्वेश्चन्स देत आहोत. ठीक आहे, सोबतच तुम्हाला PYQ पण मी इथे प्रोव्हाइड करत आहोत. ओके, एकंदरीत पाहता तुमचं कंप्लीट लेक्चर, कंप्लीट क्लास मी इथे घेत आहोत. ओके, चला. एका ऑर्गनाइज्ड वेने तुमचे इथे क्लास चालू आहे, बॅच चालू आहे. ओके, इथे आपण थांबून जाऊ मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, रिझनिंग तुमचं इथून कंप्लीट होत आहेच. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, चला. ओके, थँक्यू.